नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आजच ही आलेली लेटेस्ट न्यूज आहे. अगदी इथे मी डेट पण इथं पूर्णपणे काढलेली आहे. 6 जुलै. तर ही सकाळी न्यूज आलेली आहे आणि पेपर कुठला आहे तर सामना न्यूज पेपर. त्याच्यावरती अगदी ताजी ही बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तो कोणती आहे न्यूज तुम्ही पाहू शकता. तर केंद्र सरकार म्हणते नीट यूजी पेपर फुटीचा पुरावा नाही, तर संपूर्ण परीक्षा रद्द करणे चुकीचे. ते सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिज्ञापत्र सादर हे असं हे पूर्ण अगदी हे मेसेज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता. अगदी मी हा न्यूज मधून काढलेली ही न्यूज आहे आणि आजचीच लेटेस्ट न्यूज आहे. ते पूर्णपणे तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता आणि वाचू पण शकता. अगदी केंद्र सरकारने काय बोललेलं आहे त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये ह्या न्यूजच्या माध्यमातून अगदी पूर्ण वाचून दाखवते. इथे पाहू शकता तुम्ही अगदी परीक्षेच्या जे काही मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे पुरावे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे संपूर्ण नीट यूजी परीक्षा रद्द करणे चुकीचे ठरेल, असं केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे केलेलं आहे. असे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. तर परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यास 2024 मध्ये प्रचंड मेहनत करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आणि अतिशय गंभीर असा विषय ठरेल, असं केंद्र सरकारने म्हटलेले आहे या सामना न्यूजपेपरच्या माध्यमातून. आणि त्यांनी आणखीन असं सांगितलं आहे कारस्थान किंवा फसवणूक, विश्वासघात यासह नीट यूजी परीक्षेत झालेल्या अनियमितांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजूंनी तपास करण्याचे आदेश सीबीआयकडे देण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्याही न्यूजमध्ये त्यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारने. आणि हिंदुस्थान सरकार सर्व परीक्षार्थीसाठी अगदी पारदर्शक पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वासही केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे व्यक्त केलेला आहे. ही पण एक न्यूज त्यांनी त्या पेपर मार्फत दिलेली आहे. आणि तुम्ही ते पुढे पाहू शकता, कुठल्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकेचा गोपनीयता सर्वोच्च स्थानी आहे, ही बाब केंद्र सरकार पूर्णपणे मान्य करते. जर कुणामुळे परीक्षा कायद्यांच्या काही गोष्टीने भंग होत असेल तर त्याला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करायलाच हवी. या व्यक्तीला शिक्षा करून त्याच्याकडून दंडही आकारायला हवा, असंही केंद्र शासनाचे प्रतिज्ञापत्रात त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर ही पूर्ण अगदी न्यूज दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी केंद्र सरकार म्हणते नीट यूजी पेपर फुटीचा पुरावा नाही, संपूर्ण परीक्षा रद्द करणे चुकीचे आहे, असं हे पूर्णपणे केंद्र शासनाने आजच्या न्यूजच्या माध्यमातून हे सांगितलं आहे. तर ह्याच संदर्भामध्ये मी तुम्हाला अगदी ही लेटेस्ट न्यूज आज मी घेऊन आलेली आहे तुमच्या पुढे. तर तमाम आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी जे 2024 मध्ये एक्झाम दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही एक न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय ह्याचा सारांश की नीट एक्झाम म्हणजेच नीट एक्झाम होणार नाही, ही लक्षात आलेलं आहे. तर ही अगदी पूर्ण आजची ही अगदी ऑनलाईन न्यूज आहे. 6 जुलै तुम्ही ते पाहू शकता. हे सामना न्यूज पेपरमध्ये दिलेलं आहे. केंद्र सरकार म्हणते नीट यूजी पेपर फुटीचा पुरावा नाही, संपूर्ण परीक्षा रद्द करणे चुकीचे. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर हे केलेलं आहे. तर ह्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच नवीन नवीन तुम्हाला यूट्यूबवरती माझे जर लेटेस्ट न्यूज पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.